तर नमस्कार मंडळी, मी आहे दिव्या। तर मी आज बनवत आहे घरगुती साहित्यामध्ये पावभाजी। आता माझ्याकडे इथे फक्त 5च वस्तू होत्या घरामध्ये, जे अवेलेबल आहे ते सर्व मी घेतलेलं आहे। तरी पण माझ्याकडे आता इथे वाटाणा नाही आहे, वाटाणा मी स्किप केलेला आहे। तर 2 गाजर, अर्धा बीटरूट आणि 2 बटाटे, 4 शिमला मिरच्या आणि थोडासा फ्लावर घेतलेला आहे। आता हे स्वच्छ धुवून चिरून शिजून घेतलेलं आहे। शिजून मी फक्त शिजताना मीठ टाकलं होतं आणि पाणी गरजेनुसार पाणी। शिजून झाले आहे, पाणी काढून घेतलेलं आहे मी, पाणी साईडला ठेवलेलं आहे काढून, व स्मॅशरने स्मॅश करून घेतलेलं आहे बारीक असं त्याच्यामुळे। तर आता इथे मी लाल मिरची आणि किंवा कोणता फूड कलर वापरणार नाहीये। हिरव्या मिरच्यापासून एकदम छान असा कलर येणार आहे, कारण की आपण बीटरूट वापरलेला आहे। फूड कलरची किंवा लाल मिरचीची देखील गरज नाही आहे। तर मी हिरव्या मिरच्यापासून बनवणार आहे। हिरव्या मिरच्या गरजेनुसार आणि अद्रक लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। कढाईमध्ये 1 क्यूब बटरचं टाकलेलं आहे, बटरचं आणि 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकलेले आहेत। जिरे तडतडल्यानंतर कांदा, टोमॅटो व तमालपत्र देखील टाकलेलं आहे। आता हे चांगलं मऊसूत कांदा टोमॅटोचा कच्चेपणा दूर होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। व थोडंसं शिजण्यासाठी मी मीठ टाकलेलं आहे व झाकण ठेवून आता शिजून घेत आहे। कांदा टोमॅटो आता तेल सुटेपर्यंत चांगलं असं शिजून घेतलेलं आहे। आता मसाल्यामध्ये मी इथे लाल मिरची वापरणार नाही आहे, तर फक्त पावभाजी मसाला आणि धना पावडर व हळद टाकलेली आहे व चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत। त्याच्यामध्ये आता पावभाजीचं बॅटर टाकलेलं आहे, शिजून घेतलेलं स्मॅश केलेलं सर्व काही टाकलेलं आहे। गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ आणि वरतून कोथिंबीर देखील टाकलेली आहे। व आता झाकण ठेवून चांगली 1 ते 2 उकळ्या करून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून। गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे। थिकनेस पहा तुम्ही, याच्यामध्ये 4 लोक आरामशीर खाऊ शकतात। मी तर हे 2 लोकांच्या प्रमाणासाठी घेतलेलं होतं, पण आता मोजकं काय आपलं होत नाही, स्वयंपाक कधीच मोजका बनत नसतो, तर त्याच्यामुळे हे 4 जण आरामशीर खाऊ शकता याच्यामध्ये। भाजीला देखील उकळी फुटलेली आहे, साईडने बरोबर असं मस्त तरी वगैरे आलेली आहे। इथे मी फूड कलर वगैरे काहीच वापरलेला नाहीये, फक्त बीटरूटनी छान असा कलर आलेला आहे भाजीला। पाव वगैरे बटर लावून चांगले शेकून घेतलेले आहेत। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।